this computer. Okay. Hi, so good afternoon, everyone. Sanjeevani Hospital आलंय का? अरे वा, प्रेम क्लिनिक विथ लोगो टुडे. छान आहे. संजीवनी हॉस्पिटल आय थिंक नाहीये ना. 6 पार्टिसिपेंट्स आहेत. रेश्मा सिस्टर नाहीये. ओके. सो ज्योत्स्ना मॅम, संजीवनी हॉस्पिटलला बघा ना एकदा विचारून. शर्मा आहे, स्पॅन आहे, प्रेम क्लिनिक आहे आणि अजून एक कोणतं तरी राहिलंय. स्पॅन, प्रेम क्लिनिक, शर्मा. 3च आलेत. प्रेमच्याच 2 विंडो आहेत प्रेम क्लिनिकच्या. एक अजून कोणतं हॉस्पिटल आहे? पंढरपूर एक आणि गुजराती हॉस्पिटल पण नाहीये. ओके. सो आपल्याकडे 3 हॉस्पिटल आहेत मॅडम. बाय द टाइम मॅडम कॉल करतात तोपर्यंत आपण जस्ट एक डिस्कशन करूया. डॉक्युमेंट्स तुम्ही बघितले? डॉक्युमेंटचे फॉर्मॅट सगळ्यांनी? SOP चे फॉर्मॅट किंवा मग जे पण काय आहे, तुम्हाला सायनेजेस लावायचे, पोस्टर्स लावायचे. आता साक्षी शिंदे शर्मा हॉस्पिटल कडून एक तुमच्या मागे एक पोस्टर लागले. तो कसला पोस्टर लागलेला आहे? ओके. गर्भलिंग दान PCPNDTचं आहे ते. ओके, ठीक आहे, नो इश्यू. सो अशा प्रकारचा बोर्डच मी तुम्हाला पाठवले बघा. स्कोप ऑफ सर्व्हिसेस म्हणजे उपलब्ध सुविधा, हा सगळ्यात मेन बोर्ड आहे आपल्या लक्षासाठी. ठीक आहे. तर उपलब्ध सुविधा तुमच्याकडे असेल बोर्ड, पण तुमच्याकडे त्या सगळ्या सुविधा इन्क्लुडेड पाहिजे ज्या तुम्ही सुविधा देताय. ठीक आहे. ज्या लक्षच्या फॉर्मॅटनुसार, लक्षच्या फॉर्मॅट म्हणजे लक्षला ज्या रिक्वायर्ड आहेत सर्व्हिसेस, कुठल्या सर्व्हिसेस? रिप्रोडक्टिव्ह सर्व्हिसेस, त्याच्यानंतर लॅब सर्व्हिसेस, त्यानंतर तुमच्या मॅटर्निटी सर्व्हिसेस आणि पेडियाट्रिक म्हणजे इन्फांटसाठी ज्या तुम्ही सर्व्हिस ENBC वगैरे ज्या देतात. ठीक आहे. पेडियाट्रिक असेल तुमच्याकडे तर पेडियाट्रिक पण लिहा. सो तो सगळ्यात मेन बोर्ड आहे आपला. तो स्कोप ऑफ सर्व्हिस वाला बोर्ड जो आहे तो तुमचा तुम्ही मान्यता असेसमेंट होण्याआधी लावून घ्या. ठीक आहे. आय एम शुअर तुमच्याकडे असेल, पण त्याच्यात काही करेक्शन असेल किंवा तुमचा जो बोर्ड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काही एक्स्ट्रा चिपकवायचं असेल, जागा असेल तिथे, की जे ह्या सर्व्हिसेस तुम्ही मिस केलंय. या सर्व्हिस तर देताय तुम्ही, पण तुम्ही लिहिणं मिस केलंय. जसं की कॉम्प्लिकेशन मॅनेजमेंट. आता तुम्ही मान्यतामध्ये PPH मॅनेज करायला शिकलात, एक्लाम्शिया मॅनेज करायला शिकलात आणि NBR पण करायला शिकलात, न्यूबॉर्न रिससिटेशन. सो हे पण तुम्ही इथे मेन्शन करायचं आहे. म्हणजे तुम्ही डिरेक्ट स्पेसिफिक नाही लिहिलं तरी चालेल, पण मॅटर्निटी रिलेटेड कॉम्प्लिकेशन पण ही एक जी सर्व्हिस आहे ती पण तुम्ही तिथं मेन्शन केली पाहिजे. तुम्ही स्पेसिफिक PPH एक्लाम्शिया नाही लिहिलं तरी चालेल. ठीक आहे. सो ऍक्च्युली आय एम वेटिंग फॉर ज्यांनी डाऊट विचारला होता त्यांनी संजीवनी हॉस्पिटलनी, की त्यांना मार्किंग सिस्टम बद्दल अजून पण कन्फ्युजन आहे थोडंसं. तर तुम्ही पहिल्यांदा थोडंसं मार्किंग सिस्टम बद्दल डिस्कस केलं असतं आणि मग आजचं सेशन स्टार्ट केलं असतं, बट तेच लोक नाही आहेत ज्यांना सांगायचंय. सो बाय द टाइम मी तुम्हाला जस्ट एक ओरिएंटेशन देतो की आजच्या सेशन मध्ये होणार काय. ठीक आहे. सो आजच्या सेशन मध्ये आपण 2 स्टँडर्ड कव्हर करणार आहेत. फॅसिलिटी स्टँडर्ड, लक्षाचे 2 स्टँडर्ड कव्हर करणार आहेत, जो आहे 5वा आणि 6वा स्टँडर्ड. ठीक आहे. सो 5व्या स्टँडर्ड मध्ये बेसिकली हे सगळ्याच बाबतीत आहे. तुम्ही स्टोअर कसं करता, तुमची इन्व्हेंटरी मॅनेज कशी करता, मेडिसिन डिस्पेन्स कसे करता आणि ड्रग्सचं ऍडमिनिस्ट्रेशन कसं करता. त्यानंतर ऍडव्हर्स ड्रग्स इव्हेंट जर झाली, ADR ज्याला म्हणतो आपण, ऍडव्हर्स ड्रग्स रिॲक्शन, तर त्यासाठी काय करायचं आहे. आणि ब्लड स्पिलेजचं आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. ब्लड स्पिलेज झालं, जसं की आपण आधी मान्यताच्या कुठल्या स्टँडर्ड मध्ये, PPH मध्ये आपण
एक्सप्लेन केलं की फ्लोअरवर ब्लड स्पिल झालं असेल तर काय करायला पाहिजे, किंवा अदरवाईज पण ब्लड स्पिल झालं असेल तर काय करायला पाहिजे, ते आपण परत एकदा आज बघूया. आणि 6वा स्टँडर्ड जो आहे तो तुमच्या बेसिक ज्या प्रॅक्टिसेस आहेत हॉस्पिटलमध्ये, जसे की पेशंटचं राईट पेशंट आपण म्हणतो ज्याला, राईट पेशंट राईट ऑपरेशनच्या वेळेस जे म्हणतो आपण 3 R असतात, 5 R असतात. सो ते आयडेंटिफिकेशन कसं ठेवता तुम्ही, प्रोसिजर फॉर आयडेंटिफाईंग द पेशंट ती एस्टॅब्लिश हे पाहिजे तुमच्याकडे, कोडिंग काय वापरता त्यासाठी. त्यानंतर तुमचे जे व्हर्बल ऑर्डर आहेत, जे डॉक्टर, बऱ्याचदा असं होतं की डॉक्टर तुम्हाला फोनवर ऑर्डर देतात, तर फोनवर ऑर्डर दिल्यानंतर करायचं काय त्यावेळेस, तुम्हाला ते डॉक्टर आहे, ते क्वालिफाईड डॉक्टर आहेत, त्यांनी ऑर्डर दिलं, तुम्हाला ते फॉलो करायचेच आहे, पण त्याचा रेकॉर्ड कसा ठेवायचा ते हे आहे. त्यानंतर इन्फॉर्म कन्सेंट बद्दल आपण ऑलरेडी सांगितलेलं आहे, आणि मी तुम्हाला ट्रायजिंग बद्दल सांगितलंय. ट्रायजिंगचं मी तुम्हाला एक काल परवा पोस्टर पण पाठवलं होतं. सो ट्रायजिंग मध्ये हाय रिस्क जे असतात, हाय रिस्क पेशंट किंवा ट्रायजिंगचे सोडा, आपण तुम्हाला ओव्हरऑल माहिती असतं की हा हाय रिस्क आहे. जसं की आपण हाय रिस्क प्रेग्नन्सीज म्हणतो, असे हाय रिस्क प्रेग्नन्सीचे 5 कॅटेगरीज आपण डिसाईड करतो, 6 कॅटेगरी आपण डिसाईड करतो. तर त्याच्यासाठी आपण त्यांना कशी केअर देतो त्याचा एक प्रोटोकॉल डेव्हलप पाहिजे, आणि प्लस आपल्या ज्या हाय रिस्क मेडिसिन आहेत त्या कशा आपण मॅनेज करतो. ठीक आहे, सो हे सगळं या स्टँडर्ड्स मध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, सो 5वा आणि 6वा तर आले का सगळे. ओके, सो संजीवनी हॉस्पिटल इज देअर, गुजराती हॉस्पिटल इज देअर. ओके, ठीक आहे. सो आय थिंक आपण ना, मी पहिला तुम्हाला मार्किंग कशी केली जाते, पहिला तर मान्यतामध्ये आणि मग लक्षमध्ये, ते मी तुम्हाला परत एकदा क्लिअर करतो. सगळ्यांनी व्यवस्थित ऐकून घ्या, आणि ज्याला पण कन्फ्युजन असेल त्यांनी राईट अवे आत्ताच्या आत्ता विचारा. ठीक आहे, सो मी तुम्हाला पहिल्या स्टँडर्ड कडे घेऊन जातो, मान्यताचा जो पहिला स्टँडर्ड आहे. ठीक आहे, सो मान्यताचा पहिला स्टँडर्ड आहे ANC वर, अँटीनेटल केअर वर. ठीक आहे, सो अँटीनेटल केअरचा हा मेन पहिला स्टँडर्ड आहे. त्याची लाईन आहे, प्रोव्हाइडर्स स्क्रीन्स फॉर की क्लिनिकल कंडिशन दॅट मे लीड टू कॉम्प्लिकेशन ड्युरिंग प्रेग्नन्सी. सो स्क्रीनिंग कधी करतो आपण, ANC मध्ये स्क्रीनिंग करतो. सो स्टँडर्डच हे बोलतंय की स्क्रीनिंग तुम्ही करताय ANC मध्ये. ठीक आहे, सो तुम्हाला जे स्क्रीनिंग करायचे आहे त्याचे काही जे सब स्टँडर्ड दिलेले आहे त्याच्यामध्ये. सो सब स्टँडर्ड कुठले आहेत बघा. सब स्टँडर्ड असे आहेत की तुम्ही ॲनेमियासाठी स्क्रीनिंग करताय. दुसरा स्टँडर्ड आहे, सब स्टँडर्ड आहे हायपरटेन्शन साठी स्क्रीनिंग करताय. तिसरा आहे डायबिटीज मलायटिस साठी स्क्रीनिंग करताय. चौथा आहे HIV. 5वा आहे सिफिलिस. 6वा आहे मलेरिया. त्याच्यानंतर 7वा आहे सब स्टँडर्ड RS टायपिंग आणि ब्लड ग्रुपिंग करून घेता तुम्ही, आणि असिम्प्टोमॅटिक बॅक्टेरिया पण करून घेता तुम्ही. ठीक आहे, सो याच्यामध्ये आपण आज मार्किंग बद्दल बोलणार आहोत. तर ते कसं होणार, हा झाला सब स्टँडर्ड तुमचा, हा ॲनेमिया वाला. ठीक आहे, स्क्रीनिंग मधला पहिला मेन स्टँडर्ड आहे स्क्रीनिंग, ANC स्क्रीनिंग. त्याच्यातला सब स्टँडर्ड आहे ॲनेमिया. आता ॲनेमिया मध्ये ते व्हेरीफाय कसं करणार, त्याच्यासाठी एकच क्रायटेरिया आहे. सो व्हेरिफिकेशन क्रायटेरिया त्याला आपण बोलतो VC. ठीक आहे, सो ॲनेमिया तुमच्याकडे होतोय की नाही. सो ते कसं बघणार ते लोक, की तुमचा प्रत्येक ट्रायमिस्टरला HB एक तरी व्हिजिटला केलेला आहे. प्रत्येक ट्रायमिस्टरला जी व्हिजिट आपण बोलतो त्याला तुम्ही HB केलेला आहे प्रत्येकाला, आणि त्याचा तुमच्याकडे रेकॉर्ड आहे. तो रेकॉर्ड तुमच्याकडे असेल तर इथे तुमचा Y होईल. ठीक आहे, आता इथे कसं होतं की प्रत्येक व्हेरिफिकेशन क्रायटेरियाला येस किंवा नो होतं. लक्षमध्ये तसं नसतं. लक्षमध्ये कसं असतं ते मी लक्षाच्या पार्टमध्ये समजावून सांगेल तुम्हाला. याच्यामध्ये येस किंवा नो होतो. ठीक आहे, सो सेम गोज विथ हायपरटेन्शन. आता हायपरटेन्शन मध्ये एकच व्हेरिफिकेशन क्रायटेरिया नाहीये. इथं फक्त तुम्ही तुमचा HB तुम्ही रेकॉर्ड करताय की नाही बघितलं जात आहे. हायपरटेन्शन मध्ये हे बघितलं जाते की रेकॉर्ड BP ऍट इच ANC व्हिजिट, म्हणजे तुम्ही प्रत्येक ANC व्हिजिट मध्ये ब्लड प्रेशर घेताय आणि ते कुठेतरी नोट डाऊन करताय, हे तर आहेच. त्यासोबत काय बघितलं जातं की फंक्शनल BP इन्स्ट्रुमेंट आहे की नाही आणि स्टेटोस्कोप आहे की नाही. म्हणजे जसं तुम्ही OPD मध्ये ANC करताय तर तिथे तुमच्याकडे फंक्शनल BP ॲपरेटस आणि स्टेटोस्कोप आहे की नाही हे पण व्हेरीफाय केलं जातं. सो या 2 गोष्टी असतील तर YY होतं. त्याच्यानंतर तिसरं आहे की प्रोटीन युरिया जे आहे ते तुम्ही डिपस्टिकने करताय की नाही, आणि
इथे ते बघितलं नाही जात की तुमच्याकडे ते आहे की नाही, किट आहे की नाही, चालू Just की झाला. तुम्ही करताय की नाही, तुम्ही कुठेतरी रेकॉर्डेड आहे की नाही ते. सो इथे तुम्हाला बघितलं जातं काय ते असेल तर वाय केलं जातं, नसेल तर एन केलं जातं. ठीक आहे. सो सगळ्या स्टँडर्डला इथे जसं आहे तसं प्रत्येकाचं व्हेरिफिकेशन क्रायटेरियाला इथे तुम्ही ओजीटीटी करत असाल डायबिटीस मलायटिसला आणि व्यवस्थित तुम्ही रेंज वगैरे सांगितली तर येस केलं जातं. त्यानंतर HIV टेस्ट करत असाल वाय केलं जातं. त्याच्यानंतर VDRL करत असाल वाय केलं जातं. त्यानंतर मलेरिया करत असाल एंडेमिक एरियामध्ये वाय केलं जातं. ब्लड ग्रुपिंग करत असेल वाय केलं जातं आणि हे केलं जातं. सो आता इथे प्रत्येक व्हेरिफिकेशन क्रायटेरियाला कुठे गेलंय, प्रत्येक व्हेरिफिकेशन क्रायटेरियाला वाय वाय आलाय. ठीक आहे. प्रत्येक व्हेरिफिकेशन क्रायटेरियाला वाय वाय आलाय म्हणून बघा खाली मार्क 1 झालाय. ठीक आहे. सो एक हा जरी याला एन झाला असता इथे, मी एन केला एक ठिकाणी, तर इथे 0 होऊन गेला बघा, ऑटो 0 होऊन जात इथे. म्हणजे तुम्ही सगळं करताय पण तुम्ही फक्त मलेरियाची टेस्ट नाही करत आहे, तरी पण तुमचा पूर्णच्या पूर्ण स्टँडर्ड 0 होऊ शकतो. ठीक आहे. कॉन्ट्ररी टू मान्यता, जे लक्ष मध्ये आहे ते कम्प्लिटली वेगळं आहे. ठीक आहे. सो आता तुम्हाला कळ, रेश्मा सिस्टर पण आलेले. रेश्मा सिस्टर ऐक. सॉरी सर, हे चालू होतं, LSS चालू होतं सर, त्याच्यामुळं हा वेळ. नाही, तुम्हाला हे मी जे सांगितलं ते कळतंय का? कारण का तुम्हीच क्वेरी विचारली होती ही नंतर मला. मी आता जॉईन केले त्याच्यामुळं. ओके, मी परत एकदा रिपीट करतो. ठीक आहे. बाकीच्यांना कळलं का? शिरीन सिस्टर तुम्हाला समजलं? हो सर. मी सांगू शकता मी काय बोललो पटकन क्विकली? पूर्ण नाही, थोडं थोडं सांगतो सर, कारण मध्ये मला पण एक पेशंट क्वेश्चन विचारले होते. बरं ठीक आहे. मी आता तुम्हाला जसं सांगतो त्यानुसार ऐका व्यवस्थित आणि मला तुम्ही नंतर डाऊट असतील तर विचारा. ठीक आहे. सो रेश्मा सिस्टर आणि बाकी सगळेच, शिरीन सिस्टर तुम्ही पण ऐका. हा आहे मान्यताचा पहिला स्टँडर्ड. आपण पहिले मान्यताची मार्किंग कशी होते ते बघूया. ठीक आहे. सो मान्यताच्या मार्किंग मध्ये मी आता इथलं सगळं खोडूनच टाकतो, म्हणजे तुम्हाला मी मार्किंग करूनच दाखवतो कशी मार्किंग होते. ठीक आहे. सो मान्यताच्या याच्यामध्ये आपला पहिला स्टँडर्ड काय आहे? अँटीनेटल केअर. सो अँटीनेटल केअर म्हणजे काय? स्क्रीनिंग. म्हणजे आपण बॉडीमध्ये जे पण काय आहे, आता प्रेग्नन्सीमुळे जे पण काही चेंजेस आलेत किंवा कुठलं इन्फेक्शन तर नाहीये, किंवा मग बॉडीमध्ये सगळं जे पण आहे कंपोनंट ते व्यवस्थित आहेत की नाही याची स्क्रीनिंग करतो. ठीक आहे. सो पहिला आहे स्क्रीनिंगचा जो मेन स्टँडर्ड आहे, सगळ्यात इम्पॉर्टंट मेन स्टँडर्ड जो आहे तो आहे स्क्रीनिंग, ANC स्क्रीनिंग. ठीक आहे. आणि त्याचे काही सब स्टँडर्ड आहेत आणि त्याचे काही व्हेरिफिकेशन क्रायटेरियाज आहेत. तर आता मी तुम्हाला इथे ड्रॉ करू शकतो का? मी काही नाही, हे नाही. हा, इथे ओके. सो हा जो आहे, जिथे मी आता हे करतोय तो आहे पहिला, सगळ्यात इम्पॉर्टंट आपला पहिला स्टँडर्ड एएनसीचा. प्रोव्हाइड अ स्क्रीन फॉर की क्लिनिकल कंडिशन दॅट मे लीड टू कॉम्प्लिकेशन ड्युरिंग प्रेग्नन्सी. ठीक आहे. सो आपण जी स्क्रीनिंग करतोय, ज्या आपण कंपोनंटची स्क्रीनिंग करतोय ते झाले आपले सब स्टँडर्ड. ठीक आहे. आता सब स्टँडर्ड कुठले आहेत बघा. पहिला सब स्टँडर्ड आहे आपण ॲनेमियासाठी स्क्रीनिंग करतोय. दुसरा सब स्टँडर्ड आहे आपण हायपरटेन्शन साठी स्क्रीनिंग करतोय. तिसरा सब स्टँडर्ड आहे आपण डायबिटीज मलायटिस साठी स्क्रीनिंग करतोय. चौथा सब स्टँडर्ड आहे HIV साठी. पाचवा आहे सिफिलिस साठी. त्यानंतर सहावा आहे मलेरियासाठी. सातवा आपण स्क्रीनिंग करतो ब्लड ग्रुप आणि RH टायपिंग. आणि आठवा आहे असिम्टोमॅटिक बॅक्टेरिया. ठीक आहे, बॅक्टेरियोरिया. सो याच्यामध्ये काय आहे की हे झाले सब स्टँडर्ड. म्हणजे स्टँडर्ड, सब स्टँडर्ड म्हणजे या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. आता असेसमेंट करताना असेसर कसा बघेल की या गोष्टी होत आहेत की नाही?
ते जे यूज करतात त्या ह्या गोष्टी व्हेरीफाय करण्यासाठी त्याला आपण बोलतो व्हेरिफिकेशन क्रायटेरिया. ठीक आहे. सो इथे 1.1 आपला सब स्टँडर्ड झाला. 1.1.1 जो आहे या साईडला इथे तो झाला त्यांचा व्हेरिफिकेशन क्रायटेरिया. याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाहीये. ते हे असेसर बघेल, पण आपल्याला अॅनिमिया कसा करायचा तो आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे. फक्त मी तुम्हाला समजावं म्हणून सांगतोय आता. तर त्याच्यामध्ये तो काय बघणार की प्रत्येक ट्रायमिस्टर मध्ये एकदा तरी तुमच्या एनसी व्हिजिट मध्ये एकदा तरी एचबी झालेला आहे आणि तो कुठेतरी रेकॉर्डेड आहे. ठीक आहे. तो जर रेकॉर्डेड आहे तुमचा एचबी, तर मी इथे जाऊन काय करणार, तुम्हाला येस देणार. हो, हे करावं लागेल, ड्रॉइंग कॅन्सल करावं लागेल. ओके, तसं होणार नाही. ठीक आहे. सो मला ओके. सो तुम्ही प्रत्येक ट्रायमिस्टर मध्ये हे केलेलं आहे. ठीक आहे. एचबी केलेला आहे, तिथे मी एस केला. ठीक आहे. त्यानंतर दुसऱ्या व्हेरिफिकेशन क्रायटेरियामध्ये बघा रेश्मा सिस्टर, मी मगाशी यांना सांगितलं की दुसऱ्या सब स्टँडर्ड मध्ये 3 व्हेरिफिकेशन क्रायटेरिया. इथे फक्त त्यांनी बघितला की एचबी तुम्ही करताय की नाही, तर तुम्ही लॅब मध्ये करताय की तुमच्या तिथे करताय हे नाही बघितलं त्यांनी बघितलं की तुम्ही एचबी करताय आणि प्रत्येक ट्रायमिस्टरला रेकॉर्डेड आहे ते. दुसऱ्या ह्याच्यामध्ये काय बघितलं त्यांनी की पहिली गोष्ट तर तुमच्याकडे बीपी ॲपरेटस, हायपरटेन्शन साठी ब्लड प्रेशर बघण्यासाठी तुमच्याकडे बीपी ॲपरेटस आणि स्टेथोस्कोप अवेलेबल आहे की नाही ओपीडी मध्ये ते बघितलं. ते जर असेल तर इथे त्यांनी येस दिला तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही नुसतं बीपी ॲपरेटस आणि इन्स्ट्रुमेंट अवेलेबल, बीपी ॲपरेटस आणि स्टेथोस्कोप अवेलेबल असून फायदा नाही, तर तुम्ही प्रत्येक एनसी व्हिजिटला बीपी नोट केलेला आहे आणि तो कुठेतरी तो रेकॉर्डेड ठेवलेला आहे. सो आयदर तुमच्याकडे एनसी कार्ड असेल किंवा मग तुम्ही फाईल बनवत असाल. ठीक आहे. त्या फाईलवर तुम्ही लिहून ठेवले. सो हे झालं तुमचं येस झालं. त्यानंतर तुमच्याकडे प्रोटीन्युरिया पण होतंय, तर इथे पण येस झालं. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही काय करताय, डायबिटीस मलायटिस साठी ओजीटीटी करताय आणि तुम्हाला माहिती आहे की कधी रिपीट करायची ती, आणि जर निगेटिव्ह आली तर कधी, पॉझिटिव्ह आली तर कधी रिपीट नाही करायची, आणि तुम्हाला नॉर्मल रेंजेस पण माहिती आहे. तर तुम्हाला इथे पण येस भेटला. त्यानंतर तुम्ही HIV ची स्क्रीनिंग करताय, लॅबमध्ये पाठवताय, व्हायरल मार्कर सगळे करून घेतले, सिफिलिस पण केलं तुम्ही, येस झाला. त्यानंतर तुम्ही मलेरिया पण करताय एंडेमिक पेशंटसाठी, एंडेमिक एरियातील पेशंटसाठी, तिथे येस झाला तुमचा. त्यानंतर तुम्ही ब्लड ग्रुप आरएस टायपिंग तर करतायच हे पहिल्या व्हिजिट मध्ये, हे रिपीट करायची गरज नाही. आणि असिम्प्टोमॅटिक बॅक्टेरिया पण करतात. ठीक आहे, लॅबमध्ये. सो मी जसे सगळे येस केले, वाय केले, तसा इथे 1 मार्क झाला. दिसतोय तुम्हाला हा 1 मार्क खाली? ठीक आहे. त्याच कंडिशन मध्ये तुम्ही जर एक जरी नो झाला, मी इथे नो केला, मलेरिया तुम्ही करत नाही, एंडेमिक एरिया मधून पेशंट आला तरी तुम्ही मलेरिया करत नाही किंवा तुम्हाला माहितीच नाही याबद्दल की एंडेमिक एरिया काय असतो आणि कोणासाठी मलेरिया केला पाहिजे, तर तुमचा 0 झाला. बघा, एक जरी नो झाला तरी तो 0 होऊन जातो. हे प्रत्येक स्टँडर्ड साठी लागू आहे. आता तुम्ही विचारत होतात की सब स्टँडर्ड कुठला आणि व्हेरिफिकेशन क्रायटेरिया कुठला. ठीक आहे. सो इथे मी जे मार्क केले ते सब स्टँडर्ड आहे आणि इथे जो राऊंड केलेला आहे मी तो व्हेरिफिकेशन क्रायटेरिया. हा डॉक्युमेंट मी तुम्हाला पण पाठवलेला आहे, तुम्ही एकदा बघून घ्या. ठीक आहे. हा व्हेरिफिकेशन क्रायटेरिया तुम्हाला प्रिपरेशन करण्यासाठी पण हेल्प होईल याची. सो हे झालं व्हेरिफिकेशन क्रायटेरिया आणि सबस्टँडर्ड मान्यतासाठी. ठीक आहे. आता मान्यतामध्ये Y किंवा N होतो आणि तुमचे जे मार्क आहेत ते ऑटो कॅल्क्युलेट होऊन जातात. आता ऍप मध्येच करतात ते लोक, त्यामुळे ब्राउझर मध्येच करतात. एक ऍप्लिकेशन आहे ऑनलाईन, तर तिथे ते ऑटो कॅल्क्युलेट होऊन जातं. तुमचा एक जरी नो झाला तरी तुमचा पूर्ण मार्क 0 होऊन जातो. म्हणून प्रत्येक गोष्टीची काळजी घ्यायची आहे मान्यतामध्ये. ठीक आहे. आता मी इथे येस जर केला परत, तर जर मी इथे येस केला तर तुमचा इथे 1 मार्क होऊन जाईल. बघा, म्हणजे तुम्हाला पहिल्या स्टँडर्ड साठी 1 मार्क मिळेल. असेच तुम्हाला 16 स्टँडर्ड मधून ऍटलीस्ट 14 स्टँडर्ड पास करायचे, तेव्हा तुमचे 85% मार्क होतात. ठीक आहे. मान्यता पास करण्यासाठी खूप खूप मेहनत घ्यायची आहे तुम्हाला, कारण की 85 मार्क्स स्कोर करायचा आहे. तेच तुम्हाला जर लक्ष पाठकडे आलं तर तुम्हाला फक्त 50% स्कोर करायचा आहे पास होण्यासाठी. ठीक आहे. आणि मी तुम्हाला परत एकदा रिपीट करतो, मान्यताची एक्झाम वेगळी होणार, जी फॉक्सी असेसर घेणार किंवा NABH असेसर घेणार.
लक्षची असेसमेंट वेगळी होणार, ती गव्हर्नमेंटचे असेसर घेणार, जे गव्हर्नमेंटचे असेसर आयदर सिव्हिल सर्जन असू शकतो, डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर असू शकतो किंवा RCH ऑफिसर असू शकतो. ठीक आहे. सो ते डिस्ट्रिक्ट वाले कुठलेही कोणीही असू शकतं, ते कोणीही अलोकेट होऊ शकतो. तुम्ही ती गोष्ट लक्षात ठेवा की तुमच्या असेसमेंट वेगवेगळ्या होणार. ठीक आहे. खूपदा प्रश्न विचारलेला आहे मला खूप जणांनी. आता आपण जाऊया लक्ष पाठकडे. रेश्मा सिस्टर, कळालं? मान्यता पाठ क्लिअर झालं तुम्हाला? आता मान्यताचं कसं मार्किंग आहे? असे सर फक्त येस किंवा नो करेल तुम्हाला, तो मार्क जो आहे तो ऑटो कॅल्क्युलेट होईल आणि तुम्हाला सगळे येस हवेत तर तुमचा एक मार्क हे होईल. आता तुमचा PPH मध्ये एक नो झाला आणि 2 नो काय झाले तरी पण तुम्हाला 0च पडणार आहे तिथे. पण तुम्हाला जर ANC मधला मार्क हवा असेल तर तुम्हाला सगळे येस पाहिजे आणि तुमचं प्रत्येक याच्यामध्ये एक एक, तुम्ही खूप चांगलं परफॉर्म केलं पण तरी पण तुमचा एक एक N झाला तरी पण तुमचा मार्क पूर्ण 0 होऊन जाईल, तुम्हाला 0% मिळून जाईल. ठीक आहे. सो काळजी घ्या, प्रत्येक पॉइंटची काळजी घ्या. आता आपण फॅसिलिटी स्टँडर्ड कडे येऊया, जे की लक्ष्यचे स्टँडर्ड असतात. आता लक्ष्यची मार्किंग कशी असते? लक्ष मध्ये पण अगेन सेम आहे की हा आहे मेन स्टँडर्ड. अरे सॉरी, हा आहे सगळ्यात मेन स्टँडर्ड. ड्रॉ नाही होते का? हा, ओके. सो हा आहे सगळ्यात मेन स्टँडर्ड की आपण RMNCH सर्व्हिस आणि क्युरेटिव्ह सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय. ठीक आहे. सो याच्यामध्ये अगेन काय आहे की 5 सब स्टँडर्ड आहेत. हे कसं 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 बघणार? पॉइंट, सब पॉइंट्स काय याच्यामध्ये की अवेलेबिलिटी ऑफ सर्व्हिसेस, रिप्रोडक्टिव्ह हेल्थ सर्व्हिसेस, मॅटर्नल हेल्थ सर्व्हिसेस, न्यूबॉर्न हेल्थ सर्व्हिसेस आणि लॅबोरेटरी सर्व्हिसेस. जसं मी सुरुवातीला सांगितलं की स्कोप ऑफ सर्व्हिस वाला जो बोर्ड आहे त्यात ह्या सगळ्या सर्व्हिसेस दिसल्या पाहिजेत. त्यामुळे त्याच्यावरून व्हेरीफाय होतं की तुम्ही ह्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता आणि ते पेशंटला दिसतंय समोर की या सर्व्हिसेस, म्हणजे ट्रान्सपरन्सी आहे की या सर्व्हिसेस इथे मिळत आहेत. आता हे झाले 5 सब स्टँडर्ड. आता याचे व्हेरिफिकेशन क्रायटेरिया काय आहेत? एक तर आहे लेबर रूम मोठी फंक्शनल पाहिजे 24 तास. त्यानंतर डिलिव्हरी नाईटला पण कंडक्ट करता तुम्ही, तसंच तुमच्याकडे रेकॉर्ड पाहिजे आणि रेग्युलर बेसिसवर तुम्ही हे करता. फॅमिली प्लॅनिंग सर्व्हिसेस देताय. फॅमिली प्लॅनिंग मध्ये जे पण तुमच्याकडे अवेलेबल आहे ते तुम्ही देताय आणि जे तुम्हाला रिडिरेक्ट करता येतील पेशंट, जे तुम्हाला रेफर करायचे आहेत, जसं की तुम्ही DMPA इंजेक्शन घ्यायचं, DMPA प्रायव्हेटला अवेलेबल नसतं, गव्हर्नमेंटला अवेलेबल आहे, त्यांची चॉईस DMPA आहे. ठीक आहे. जे आपण अंतरा इंजेक्शन म्हणतो, तुम्ही ऐकलं असेल. सो ते तुम्हाला हे करायचं तर तिथे पण तुम्ही त्याची पण काउन्सिलिंग आणि त्याचं गायडन्स पण तुम्हाला करायचं आहे. सो हे पण तुम्हाला गोष्टी लिहायच्या आहेत त्याच्यामध्ये. सो फॅमिली प्लॅनिंग सर्व्हिसेस हे सगळ्या गोष्टी झाल्या. आता मी परत त्याच्यावर रिपीट नाही करत बसा, मी डायरेक्टली जातो आता मार्किंग सिस्टम कडे. ठीक आहे. आता मार्किंग मध्ये जे आहे, एक मिनिट ते कसं जाणार ओके. सो आता मार्किंग मध्ये कसं असतं की इथे बघा स्कोर वरती दिलेला आहे, सगळ्यात वरती बघा की इथे त्यांनी हे दिलेलं आहे की स्कोर कसा दिला जाणार? आयदर 0 दिला जाणार, 1 दिला जाणार किंवा 2 दिला जाणार. आता 0, 1, 2 कसा की तुमच्याकडे सर्व्हिसेस नाहीच आहेत त्या, किंवा तुमच्या कुठल्याच याच्यानी एव्हिडन्सने प्रूव्ह नाही होते की तुमच्याकडे या सर्व्हिसेस आहेत, तर तुम्हाला तिथे 0 दिला जाईल. त्याच्यानंतर तुमच्याकडे बोर्ड लावलेला आहे पण तुमच्या जेव्हा लेबर रूम मधला फोटो बघितला तेव्हा असं दिसतंय की तिथे काहीतरी गोष्ट मिसिंग आहे. पण तुम्ही सर्व्हिसेस देताय त्या, पण तुम्ही तुटक मुटक देतायत त्या सर्व्हिसेस, तर तुम्हाला 1 मार्क दिला जाईल. आणि तुम्ही ते व्यवस्थित फॉलो करताय, तुमच्याकडे डिस्प्ले पण केलेला आहे आणि तुमच्याकडे त्या सर्व्हिसेस पण आहेत आणि तुम्हाला जर एखादा रॅन्डम प्रश्न विचारला तर तुम्हाला माहिती पण आहे. सो तिथे तुम्हाला 2 मार्क दिले जातात. सो ही स्कोरिंग अशी असते. आता स्कोरिंग मध्ये बघा तुम्ही की असेसर तुम्हाला आयदर 1 मार्क देईल, 2 मार्क देईल किंवा 0 मार्क देईल. ठीक आहे. सो इथे काय 5 सब स्टँडर्ड आहेत आणि 5 व्हेरिफिकेशन क्रायटेरिया आहेत. ठीक आहे. सो 5 सब स्टँडर्ड मध्ये टोटल मार्क किती होतात? प्रत्येकाला 2 पकडले तर टोटल मार्क किती होतात रेश्मा सिस्टर? 5 सब स्टँडर्डला किती होतील टोटल? 10 सर. 10 मार्क होतील. सो मी म्हणतोय की तुम्हाला यातले 50% मार्क आणायचे आहेत, तेव्हा तुम्ही तो स्टँडर्ड पास करताय.
तर तुम्हाला किती मार्क आणावे लागतील? 50%. 10 पैकी 50% किती होतील? म्यूटवर आहात तुम्ही. 10 पैकी 50% 5 सर. 5 मार्क. करेक्ट. सो 5 मार्क तुम्हाला काही पण जुगाड करून यातले 5 मार्क काढायचे. आता मी म्हणेल इथे 2 आहेत, सांगत झालंय ना. इथे 2 आहेत, इथे 1 आहे, इथे 2 आहेत आणि इथे 0-0 जरी आहेत, इथे 0-0 जरी आहेत, झिरो का नाही होते? आता इथे 0-0 जरी आहेत तरी तुमचे 50% मार्क कव्हर झालेत. म्हणजे 2 मध्ये 2-2 काढलेत तुम्ही आणि 1 मध्ये 1 काढलाय, तरी तुमचा हे आहे. तरी तुम्ही इथे येस दिसतोय. ठीक आहे. मी परत एखाद्या ठिकाणी इथे इथे 1 केला तर तुम्ही हा स्टँडर्ड फेल होताय, कारण की तुम्हाला 50% मार्क नाही भेटत आहे. समजलं तुम्हाला? ही आहे लक्ष्यची मार्किंग सिस्टम. लक्ष्यच्या मार्किंग सिस्टम मध्ये तुम्ही बिंदास एक स्कोर करा, काही हरकत नाही. पण मग एक स्कोर करताय तर प्रत्येक स्टँडर्ड मध्ये एक पाहिजे तुम्हाला, म्हणजे 50% होत आहेत तुमचे. आता मी इकडे सगळीकडे एक केला तर माझे मार्क होत आहेत 50%, म्हणजे परत येस झाला बघा. म्हणजे तुम्ही हा स्टँडर्ड पास केला. समजलं आता? लक्ष्याची मार्किंग अशी आहे 0, 1, 2 आणि मान्यताची मार्किंग आहे येस किंवा नो. आयदर ती गोष्ट आहे तुमच्याकडे किंवा नाहीये. नो असला तर तुमचा पूर्णच्या पूर्ण स्टँडर्ड 0 होऊन जातो. तुम्ही एक्लाम्शियाच्या सगळ्या प्रोसिजर सांगितल्या, सगळं तुम्ही मॅग्नेशियम सल्फेटचा डोस पण सांगितला, पण तुम्हाला जेव्हा टॉक्सिसिटी होते तेव्हा अँटीडोट काय करायचं, अँटीडोट किंवा मग विड्रॉल करायचं आहे की नाही हे माहिती नसेल तरी पण मग तुमचा तिथे 0 झाला, एक व्हेरिफिकेशन क्रायटेरिया 0 झाला, तरी पण पूर्णच्या पूर्ण स्टँडर्ड 0 झाला तुमचा. मॅग्नेशियम सल्फेटचा डोस सांगितल्याचा पण काही उपयोग नाहीये आणि तुम्ही प्री एक्लाम्शिया, एक्लाम्शिया आणि क्रॉनिक हायपरटेन्शन मधला फरक सांगून पण काही फायदा नाही. तुम्हाला माहित असून पण काही फायदा नाही. ठीक आहे. सो तुम्हाला कळलं आता ना? आपण आता जाऊया आजच्या सेशन कडे. ठीक आहे. सो आता कोणाला काय विचारायचंय मार्किंग सिस्टम बद्दल? कळलं सगळ्यांना? रेश्मा सिस्टर स्पेशली तुम्हाला समजलं ना? व्हेरिफिकेशन क्रायटेरिया काय आहे आणि स्टँडर्ड्स काय आहेत, सब स्टँडर्ड्स काय आहे. ठीक आहे. सो आजचा जो स्टँडर्ड आहे मी 2 हॉस्पिटल येण्याआधी थोडस एक्सप्लेन केलं होतं यांना. गुजराती हॉस्पिटल आणि संजीवनी हॉस्पिटल यायचं बाकी होतं. तर आजचा जे आपले टॉपिक आहेत, जे स्टँडर्ड आहेत ते आहे 5वा आणि 6वा. ठीक आहे. आजचा आपला सेकंड लास्ट सेशन आहे आणि आपण 7व्या पर्यंत ऑलरेडी कव्हर केलं. 7वा ऑलरेडी कव्हर केलाय, म्हणजे पुढच्या स्टँडर्ड मध्ये पुढच्या सेशन मध्ये आपण 3 स्टँडर्ड अजून कव्हर करणार आहेत, 8, 9 आणि 10. ठीक आहे. सो आजचा जो 5वा जो स्टँडर्ड आहे तो आहे बेसिकली तुम्ही स्टोरेज, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, ड्रग डिस्पेन्शन आणि ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनच्या प्रोसिजर कशा करताय त्याच्यावर आहे पूर्ण. सो सगळ्यात पहिले तर ड्रग लिनन आणि कॉन्झ्युमेबल बद्दल तुम्ही कसं स्टॉक रजिस्टर किंवा इन्व्हेंटरी रजिस्टर मेंटेन करताय हे आहे. मी तुम्हाला एक फॉर्मॅट पण पाठवलाय इन्व्हेंटरी रजिस्टरचा, सो ते तुम्ही बघून घ्या. त्याच्यामध्ये आहे ऑलरेडी. ठीक आहे. सो याच्यामध्ये हे दिलेलं आहे की तुमच्याकडे कॅल्क्युलेशन जे आपण करतो, कॅल्क्युलेशन कसं करायला पाहिजे आपण आयडियली मी तुम्हाला सांगतो. कॅल्क्युलेशन आपल्याला जर एखाद्या हॉस्पिटलला, आता तुमचे हे सब्जेक्टिव्ह आहे खूप जास्त की तुमच्याकडे पेशंट लोड किती आहे त्याच्यानुसार. सो आता आपण बफर स्टॉक कशाला म्हणतो की बफर स्टॉक म्हणजे आपण जसं की आपल्याला मला माहिती आहे की मला शिर्डीला जायचंय इथून पालघरवरून. ठीक आहे. सो मला 1000 रुपये लागणार आहे शिर्डीला जायला. ठीक आहे. तर मला 1000 रुपये कट टू कट लागणार आहेत. त्यासाठी मी 1000 रुपये तर घेतलेतच, पण मला जर एक्स्ट्रा पैसे लागले तर मी 500 रुपये अजून ठेवून दिले. ठीक आहे माझ्याकडे. सो मी 1500 रुपये घेतले. याच्यानुसारच आपण बघतो मी 500 जे आहे माझं, ते 500 रुपीज जे आहेत ते माझं बफर अमाऊंट आहे. ठीक आहे. सो बफर अमाऊंट आपण याच्यामध्ये पण ठेवायचं आहे, मेडिसिन मध्ये म्हणा किंवा बाकी तुमचे कॉन्झ्युमेबल मध्ये म्हणा. ठीक आहे. सो मला
10 इंजेक्शन लागतायत महिन्याला कुठले तरी, तर फॉर्म्युला याचा असा असतो की तुम्ही 25% बफर, जे जे 100 म्हणजे आपलं 10 म्हणजे 100% झालं, ठीक आहे. सो अराउंड 25% बफर अमाऊंट, बफर स्टॉक ठेवला पाहिजे, ठीक आहे. सो तुम्ही किती ठेवायला पाहिजे? 12 किंवा 13, ठीक आहे. 13 इंजेक्शन ठेवायला पाहिजेत कॅल्क्युलेटिंग बफर स्टॉक, ठीक आहे. सो ते तुम्ही बफर स्टॉक वालं जे आहे ते कसं कॅल्क्युलेट कराल की मला 10 लागतायत, ठीक आहे. सो 10 इंजेक्शन मी ठेवलेत, समजा मी ऑक्सिटोसिनचेच ठेवले, ठीक आहे, आणि मी 3 एक्स्ट्रा ठेवले. सो माझे जसे यूज होत आहेत ते तसे माझे 5 यूज झाले एका महिन्याला, ठीक आहे. मला 10 एस्टिमेटेड होते पण 5च यूज झाले, तर ते परत तुम्हाला रिप्लेस करायचे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची नेहमी, फेफो जो आहे, फेफो आणि फिफो ते फॉलो करायचे, जे मी मला आधीच ऑलरेडी एक्सप्लेन केलंय. फर्स्ट एक्सपायरी फर्स्ट आउट किंवा फर्स्ट इन फर्स्ट आउट असं फॉलो करायचंय. पण आपण मोस्टली आपल्याकडे काही म्हणजे आपले छोटे नर्सिंग होम आहेत, त्याच्यामुळे आपल्याकडे काय असं स्टोरेज वगैरे जास्त नसतो, तर तुम्ही फक्त फिफो फॉलो करा. फिफो म्हणजे काय? जो एक्सपायरी लवकर होणार आहे ड्रग, जसं की 10 एम्पूल आहेत माझ्याकडे, त्यातले 2 लवकर एक्सपायरी वाले आहेत, फेब्रुवारी एक्सपायरी वाले आहेत, आणि बाकीचे डिसेंबर एक्सपायरी वाले आहेत पुढच्या डिसेंबर, तर मी ते फेब्रुवारी वाले पहिले यूज करून टाक, ठीक आहे. स्टॉक आउट कधीच नाही झालं पाहिजे, त्यासाठी तुमचा हा प्लॅन पाहिजे, ठीक आहे. स्टॉक आउट नाही व्हावं म्हणून बफर स्टॉक सांगितलंय तुम्हाला. आणि तुमचं स्टॉक रजिस्टर मेंटेन पाहिजे. आता स्टॉक रजिस्टर मेंटेन कसं करायचंय की तुम्ही आता संजीवनी हॉस्पिटल मधल्या रेश्मा सिस्टर आहे, ठीक आहे. त्यांनी जसं मी तो दाखवला तुम्हाला रजिस्टर मागच्या वेळेस, की एबीसीडी नुसार तुम्ही ड्रग सगळे लिहून ठेवले, ठीक आहे. सो एबीसीडी नुसार तुम्ही ड्रग लिहून ठेवलेत. पहिला ड्रग आहे, पहिल्या ड्रग मधले तुमच्याकडे 10 इंजेक्शन अवेलेबल आहेत डिसेंबर 1 मध्ये, ठीक आहे. आणि मला बफर स्टॉक नुसार बफर स्टॉक कॅल्क्युलेट करून मला ते 12 हवे. तर मी काय करणार की माझ्या डिस्ट्रीब्युटर कडून अजून 2 मागून तिथे जिकडे पण आपण स्टोअर करतो तिकडे ठेवून देणार, ठीक आहे. तुमच्याकडे अजून असू शकतील, तुमच्याकडे जर स्टोर रूम असेल किंवा फार्मसी असेल तर फार्मसीमध्ये तुमचे असू शकतात, पण तुम्हाला जिथे यूज करायचे तिथे तुमचे हे 12 अवेलेबल पाहिजे, ठीक आहे. सो ते कसं करणार तुम्ही की तुम्ही लिहून ठेवले तिथे ए कॅटेगरीमध्ये पहिल्या इंजेक्शन मध्ये 10 आहेत तुमच्याकडे. मग तुम्ही स्टॉक रजिस्टर मध्ये पुढे कसं जाणार की तुम्ही जेव्हा एखादं त्यातलं काढताय तर तुम्ही एक यूज केला त्यातला, तर तुम्ही जेव्हा एक यूज करताय तुम्ही त्या तारखेची डेट टाकणार तिथे पुढे, आणि तुम्ही तिथे एक यूज केला असं लिहिणार, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढच्या डेटमध्ये तुम्ही एखादा यूज केला तिथे पण ती डेट लिहिणार, एक यूज केलं. आता जानेवारी 1 जेव्हा येईल तेव्हा रेश्मा सिस्टर बघतील की माझे मागच्या याच्यामध्ये बफर स्टॉक वगैरे सगळं पकडून माझ्याकडे फक्त आता 4 शिल्लक आहेत, 4 इंजेक्शन शिल्लक आहेत. मग त्यातले तुम्ही परत 9 ते रिप्लेस नाही करणार, तुम्ही परत ते भरून काढणार, ठीक आहे. म्हणजे 9 परत तुम्ही तिथे भरणार जे यूज झालेले आहेत ऑलरेडी, ठीक आहे. सो असं तुम्हाला प्रत्येक स्टॉक रजिस्टर मध्ये प्रत्येक याचं लिहत जायचंय, ठीक आहे. हे आय नो खूप टेडियस काम आहे प्रत्येक ड्रग साठी, पण हे तुम्हाला मेंटेन ठेवायचं आहे, ठीक आहे, लक्ष पास होण्यासाठी. आणि आधी तुम्हाला खूप टेडियस वाटेल, पण हे डॉक्युमेंटेशन साठी तुमच्यासाठीच खूप हेल्पफुल राहील. तुमचं जे एथिकल यूज आहे किंवा आपण काय म्हणतो ज्याला एफिशियंट म्हणजे कसं, एफिशियंट म्हणजे काय की जेवढं पाहिजे तेवढंच यूज करणं त्या टायमाला, ही पण तुमची एफिशियन्सी जी ते वाढेल, उगाच वेस्टेज जो आहे तो कमी होऊन जाईल, ठीक आहे. हे तुम्ही ह्या सवयी तुम्ही लावल्या. त्यानंतर तुमचं लिननचे जे आहे, लिननचं सिस्टम आता हाऊसकीपिंग वाले करत असतील, जो हाऊसकीपिंग वाला जो पण बंदा असेल, खूप साऱ्या नर्सिंग होम्स मध्ये हाऊसकीपिंग वाला सेपरेट नसतो, नर्सेसच हे सगळं मॅनेज करत असतात. सो अगेन तुमचं लिनन साठी पण एक रजिस्टर पाहिजे, आणि लिनन किती आहेत तुमच्याकडे, चादरी किती आहेत, उशांचे कव्हर किती आहेत, त्याच्यानंतर कर्टन्स किती आहेत, हे सगळं तुमच्याकडे पाहिजे. ते कधी क्लीन करायचंय, कसं करायचं आहे, हे सगळं तुमच्याकडे सेट प्रोटोकॉल पाहिजे. किती दिवसातून तुम्हाला क्लीन करायचे किंवा कुठल्या कंडिशन मध्ये क्लीन करायचं आहे, आणि त्याचं रजिस्टर तुम्ही मेंटेन ठेवायचंय. जसं की तुम्ही 4 चादरी दिल्या ओटी मध्ये, सॉरी वॉर्ड मध्ये दिल्या, आणि तिथून ते घेतल्या, तर त्या दिवशी त्याच्यावर एंट्री झाली पाहिजे की त्या क्लिनिंग साठी गेल्या, आणि क्लिनिंग होऊन त्या परत जेव्हा तुमच्या स्टोअर मध्ये येतील तेव्हा ते परत त्याचं एंट्री झाली पाहिजे. सो तुमच्यानुसार तुम्ही तसं रजिस्टर बनवा. मी एक फॉर्मॅट ऑलरेडी पाठवलेला आहे,
पण तुम्ही बघून घ्या. त्याच्यानंतर इमर्जन्सी ड्रग ट्रे किंवा क्रॅश कार्ड ज्याला म्हणतो आपण, तो जे पण आपण ते खणं लावतो तसं तुम्ही ते मेंटेन करू शकता. आणि इमर्जन्सी ड्रग ट्रे, ड्रग्स तर पाहिजेतच पाहिजेत त्याच्यात. आता खूप सारे ड्रग्स असे असतात जे इमर्जन्सी नसतात, जे नॉन इमर्जन्सी असतात, म्हणजे युजल यूज असतो त्याचा. ठीक आहे. सो ते पण तुम्ही एक साईडला बनवा आणि इमर्जन्सी वाला वेगळं बनवा. ठीक आहे. आता NABH साठी ते नार्कोटिक वगैरे सायकोट्रॉपिक ड्रग आहेत ते पण ते लोक म्हणतात, पण याच्यात तसं काही हे नाहीये. ठीक आहे. सो तुम्हाला पण जर NABH असेल, गुजराती हॉस्पिटल झाले, त्यांना माहित असेल की ते लॉक अँड की मध्ये ठेवावं लागतं आपल्याला. पण इमर्जन्सी ड्रग्स आपल्या लॉक अँड की मध्ये नाही ठेवले तरी चालतात. ठीक आहे. त्यानंतर तुमचं जे पण बाकी पण आहे, मेडिकल गॅसेस आहेत, अॅनेस्थेशियाचे मेडिसिन आहेत, मसल रिलॅक्सन आहेत, ओपिओइड आहेत, एनर्जेसिक आहे, हे सगळं ओटी मध्ये अवेलेबल पाहिजे आपलं. ठीक आहे. त्यानंतर मग स्टोरेज ऑफ ड्रग्स. स्टोरेज मध्ये तुम्ही क्रॅश कार्ड जो बनवलाय तिथे लेबल पाहिजे व्यवस्थित. त्यानंतर एक्सपायर्ड मेडिसिन ज्या आहेत त्याचा रेकॉर्ड तुमच्याकडे मेंटेन पाहिजे. जसं की पहिली गोष्ट ते एक जणांची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पाहिजे की प्रत्येक महिन्याला किंवा 15 दिवसांनी की चेक केलं पाहिजे की कुठली मेडिसिन एक्सपायर तर नाही होते. ती एक्सपायर होणार असेल, नियर एक्सपायर असेल तर ती यूज करून टाकावी. जर ती यूज नसेलच होणार, एक्सपायर झालीच, तर मग त्याचा पण रेकॉर्ड एक मेंटेन ठेवायला पाहिजे आणि त्या मेडिसिन वेगळ्याच ठेवायला पाहिजे. ठीक आहे. कारण की त्या कधी कधी घाईघाईत यूज होऊ शकतात डेट न बघता. खूपदा इमर्जन्सी येते आपल्याला त्यामुळे, आणि खूपदा आपण बघत पण नाही. त्यानंतर वॅक्सिन्स ज्या आहेत, तुमच्याकडे वॅक्सिन्स असतील किंवा ज्या आपण जसं की पिटोसिन पण म्हणतो, ऑक्सिटोसिन, ते पण आपल्याला ते एक टेम्परेचर मेंटेन करून ठेवायचे. अशा ज्या मेडिसिन आहेत त्या व्यवस्थित वेल मेंटेन टेम्परेचर मध्ये तुम्ही ठेवलेल्या आहेत. आणि वॅक्सिन्स पण आपल्याला जर वॅक्सिन तुम्ही ठेवत असाल तर त्याच्यामध्ये खूप सारे प्रकार असतात. जसं की आईसलाईन रेफ्रिजरेटर असतं. आईसलाईन रेफ्रिजरेटर मध्ये ज्या ठेवणाऱ्या वॅक्सिन आहेत त्या तुम्हाला ILR मध्येच ठेवायच्या आहेत आणि तो टेम्परेचर मेंटेन करायचा. तुम्ही असं कुठे पण ठेवून, साध्या फ्रीजरमध्ये ठेवून पण चालणार नाहीत. त्यानंतर म्हणजे सर हा मी मोबाईल वरनं जॉईन होते, माझं इंटरनेटला काहीतरी होतंय. हो ठीक आहे, चालेल. मोबाईल वरनं जॉईन होतो. हो ओके. ठीक आहे, चालेल. सो याच्यामध्ये नार्कोटिक आणि याच्यामध्ये पण आहे तो क्रायटेरिया. ओके. सो नार्कोटिक, सायकोट्रॉपिक आणि अॅनेस्थेशियाचे जे ड्रग्स आहेत ते लॉक अँड की मध्ये ठेवायचे आहेत. आणि ती लॉक अँड की हा कोणता तरी रिस्पॉन्सिबल माणसाकडे पाहिजे. ठीक आहे. लॉक जे आहे ते करून ठेवायचं की कोणाकडे तरी जर तुम्ही हे याच्यामध्ये जरी ठेवत असाल मेडिकलमध्ये तरी पण ते लॉक अँड की मध्ये पाहिजे. तुमच्या फार्मसीमध्ये जरी ठेवत असाल तरी ते लॉक अँड की मध्येच पाहिजे, नार्कोटिक आणि सायकोट्रॉपिक ड्रग. त्याच्यानंतर लासा मेडिसिन, लुक अलाइक साऊंड अलाइक मेडिसिन. म्हणजे जे लुक अलाइक आणि साऊंड अलाइक काय असतं की जे एकसारखे साऊंड करतात आणि एकसारखे दिसतात. ठीक आहे. लुक अलाइक म्हणजे एखादं एम्पूल आहे एखाद्या मेडिसिनचं जे दुसऱ्या मेडिसिनशी मॅच करतात आणि तुम्ही पटकन बाय मिस्टेकली एखादं उचलायच्या आधी दुसरंच हे घेतलं आणि ते तुम्ही दिलं तर पेशंटला वेगळा काही इफेक्ट होऊ शकतो, काही होऊ शकतं चुकीचं औषध दिल्यामुळे. त्याच्यासाठी तुम्हाला लासा म्हणजे काय, लुक अलाइक साऊंड अलाइकची एक तुमच्या हॉस्पिटलमधले जेवढे ड्रग अवेलेबल आहेत ना त्याची एक लिस्ट बनवायची आणि ती लावून ठेवायची प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे तुमचं हे आहे. जसं तुम्ही एक वॉर्डमध्ये लावून ठेवा, एक OPD मध्ये लावून ठेवा, एक तुमच्या ऑपरेशन थिएटर मध्ये आणि एक तुमच्या लेबर रूम मध्ये. सो लासाचं पण मी तुम्हाला एक फॉर्मॅट पाठवला आहे, तो बघून घ्या आणि तुमच्यानुसार तुम्ही ती लासाची लिस्ट तयार करा. ठीक आहे. त्यानंतर ओके. सो आपण आज जे म्हणतो राईट पेशंट, राईट रूट, राईट खूप सारं काय काय असतं. सो ते एकदा बघून घ्या तुम्ही. 5R कुठले आहे ते मला पण एक्झॅक्टली आठवत नाही आता. तर ते आपल्याला व्हेरीफाय करायचे, डबल चेक करायचे आहे की तुम्ही बरोबर पेशंटला बरोबर मेडिसिन देताय, बरोबर रूटनी देताय. जसं की रूट असतात, ओरल रूट असतो, IM असतो, IV असतं, IV बोलस असतं, सबक्युटेनियस असतं. खूपदा डॉक्टर काय करतात, मेडिसिन लिहून देतात इंजेक्शन, पण रूट लिहिलेला नसतो किंवा रूट तुम्हाला डॉक्टरची हँडरायटिंग कशी असते माहिती आहे आपल्याला. सो तुम्हाला कधी कधी ते कळत नाही, तुम्ही चुकीच्या रूटने देऊ शकता. त्यामुळे ते सगळं क्रॉस व्हेरीफाय करायचं आहे 5R जे आहेत ते. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही प्रिस्क्रिप्शन जे आहे, प्रिस्क्रिप्शन देताना
हे आहे की जसं मी आताच म्हणतो की डॉक्टरची हँडरायटिंग अशी असते की ते लेजिबल म्हणजे ते रिडेबल नसतं पेशंटसाठी किंवा मग इव्हन स्टाफसाठी रिडेबल नसतं. तर असं आहे की ते ट्राय करायचं आहे. आता डॉक्टर लोकांना खूप जास्त घाई पण असते, त्यामुळे आपण त्यांना क्वेश्चन नाही करू शकत ती गोष्ट. आणि ते व्हॅलिड पण आहे की त्यांना खूप सारे कामं असतात, खूप पटापट पटापट सगळं करावं लागतं. त्यासाठी ते लिहितात. जे खूप सारे 10-12 वर्षापासून नसेच काम करतात त्यांना कळतं पण हे जेव्हा पेशंटला देतो तेव्हा तसं नाही व्हावं म्हणून तुम्ही क्लिअर शब्दात लिहावं की काय लिहिलंय. आणि अब्रिव्हिएशन जे आहेत म्हणजे जे शॉर्ट फॉर्म्स आहेत ते अवॉइड करावे अशा वेळेस. सो हे पण प्रिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही हे करायचं आहे, मेक शुअर करायचंय. ठीक आहे. त्यानंतर जेव्हा पण तुम्ही जे पण ऑर्डर्स लिहिता, मेडिसिनच्या ऑर्डर लिहिता किंवा काही लिहिता, त्यामध्ये डेट असावी, टाइम असावा आणि सिग्नेचर ऑफ पर्सन असावे. ठीक आहे. आणि नेम ऑफ प्रिस्क्रायबिंग पर्सन ऑल्सो असावं. कारण की खूपदा असं होतं की प्रिस्क्रिप्शन मिक्स होऊन जातं, एकाचं याला त्याचं त्याला, आणि मग सगळी गडबड होऊन जाते. त्यामुळे त्या पर्सनचं नाव पहिले लिहायचंय, त्यानंतर टाइम डेट टाकायची, तुमचे सिग्नेचर पण करायचे. जर सिस्टर प्रिस्क्राईब करत असेल तर सिस्टरनी पण सेम फॉलो करायचं, असं नाही की फक्त ओबीजीवायनी फॉलो करायचं आहे. ठीक आहे. आता ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये ड्रगची एक्सपायरी मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की देण्याआधी एक्सपायरी चेक करायची आहे कुठल्याही ड्रग. त्याच्यानंतर मी आर बद्दल बोलत होतो, ते आर इथे आहेत. 5 नाही ते 7 आर आहेत. तर 7 आर आपल्याला व्हेरीफाय करायचे. ते राईट पेशंट, राईट ड्रग, राईट रूट, राईट टाइम, राईट डोस, राईट रिझन आणि राईट डॉक्युमेंटेशन. ठीक आहे. हे 7 आर तुम्हाला फॉलो करायचे ड्रग ऍडमिनिस्टर करताना. आता खूपदा ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन, ड्रगची रिॲक्शन येते कुठल्या तरी एखाद्या स्पेसिफिक ड्रगची, तर त्याला आपण काय म्हणतो, ऍडव्हर्स ड्रग इव्हेंट किंवा ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन म्हणतो त्याला, एडीआर. सो एडीआर मध्ये करायचं काय आपल्याला की एडीआरचा एक फॉर्मॅट मी पाठवलेला आहे, त्याच्या प्रिंट काढून ठेवायच्या. 5-6 तरी प्रिंट काढून ठेवा. आणि जेव्हा पण अशी ड्रग रिॲक्शन होते तेव्हा सगळ्यात पहिली गोष्ट तर काय करायची आहे की तो ड्रग विड्रॉ करायचा आहे, तो ड्रग देणं बंद करायचं आहे ज्या ड्रगची रिॲक्शन आलेली आहे. तुम्हाला त्या ड्रग जे झालंय त्याच्यासाठी सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट सुरू करायची आहे. त्याआधी तुम्हाला ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शनचा फॉर्म भरायचा आहे. एक फॉर्म असतो, तो फॉर्म भरायचा काय नसतं, सिम्पल फॉर्म आहे. पेशंटचं नाव आहे, कुठला ड्रग आहे, त्याची रिॲक्शन आली, कुठल्या टायमाला आली, आणि सिम्पटम्स काय काय होते त्याला. जसे की कोणाला रॅशेस येऊ शकतात, कोणाला फोड्या येऊ शकतात, कोणाला चक्कर येऊ शकते त्याची, किंवा कोणाचे डोळे लाल होतात, काही होतं. सो हे सगळं तुम्हाला लिहायचं आहे त्या फॉर्म मध्ये. पेशंटची पण साईन घ्यायची, तुम्ही पण साईन करायची, आणि तो फॉर्म मेंटेन करायचा आहे. ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शनची एक फाईल मेंटेन करायची. त्या प्रत्येक जी केस होईल ती केस तुम्ही लावत जायचंय त्याला. ठीक आहे. तो फॉर्म लावत जायचा. त्यानंतर ब्लडचं पण सेम अगेन, ब्लड ट्रान्सफ्युजनची प्रोसिजरचा प्रोटोकॉल तुमच्याकडे एक लिहिलेलं पाहिजे. 1 पेज असेल तरी चालेल. तुम्ही कसं करता, तुम्ही आता जसं फॉलो करत असाल तसं तुम्ही सगळ्यात पहिले क्रॉस मॅचिंग करून घेता. त्यानंतर मग थोडं ब्लड इन्फ्यूज करून बघता, किंवा जे काय असेल वॉटेवर जसं पण असेल तुमचं. त्यानंतर किती टायमामध्ये कसं ब्लड देता तुम्ही, ब्लड बँक कुठे आहे तुमची, त्यांच्याशी कसं कोऑर्डिनेट करता, हे सगळं तुम्ही हे करायचं. त्याचं टेम्परेचर कसं मेंटेन करता, हे सगळं एक प्रोटोकॉल बनवून ठेवायचं आहे. त्यानंतर प्रोटोकॉल जो आहे तो मॉनिटर झाला पाहिजे कोणत्या तरी एका रिस्पॉन्सिबल पर्सन कडून. तर ते नर्स पण असू शकते किंवा डॉक्टर पण असू शकतो. ठीक आहे. त्यानंतर ट्रान्सफ्युजन रिॲक्शन जर झाली तर सेम एक ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शनचा पण फॉर्म येतो, जो मी तुम्हाला ऑलरेडी पाठवलेला आहे. नसेल तर मी तुम्हाला पाठवेल परत. तर ट्रान्सफ्युजनचं पण सेम, त्याची पण एक फाईल बनवायची. सेम त्याचं ट्रान्सफ्युजन रिॲक्शनचा फॉर्म भरायचा, पेशंटची साईन घ्यायची किंवा रिलेटिव्हची साईन घ्यायची, आणि तो मेंटेन करून ठेवायचं. ठीक आहे. आणि जो रिॲक्शन फॉर्म आहे त्याची एक कॉपी तुम्हाला ह्याला पाठवायची आहे, ब्लड बँकला पाठवायची. ठीक आहे. आणि ब्लड बँक साठी आपण एक वेगळं जे स्टिकर असतो त्याच्यासाठी एक वेगळा फॉर्म पण मेंटेन करतो. तो फॉर्म पण तुम्हाला जर रिॲक्शन नसेल तर त्यांना पाठवायचा असतो. ठीक आहे. ते लावून. सो हा झाला 5वा स्टँडर्ड. याच्यामध्ये कोणाला काही विचारायचं आहे? कोणी लोक आतापर्यंत फॉलो करताय का हे सगळं? गुजराती हॉस्पिटलला मला विचारायला आवडेल. गुजराती हॉस्पिटल
तुमचा NABH झालेला आहे. तुम्ही त्याच्यापैकी काही गोष्टी ऐकल्या असतील, ऐकल्यात का? गुजराती हॉस्पिटल गायबच झालं. गुजराती हॉस्पिटल आय थिंक नाही आहेत ते लोक. हा नाही, मी त्यांना याच्यासाठी विचारतोय, त्यांना काही टार्गेट वगैरे नाही करत आहे, त्यांचा NABH झालेला आहे म्हणून मी त्यांना विचारतोय, बाकीच्यांचं नाही झालेलं. ठीक आहे. सो इट्स ओके. गुजराती हॉस्पिटल इज बॅक आय गेस. गुजराती हॉस्पिटल आवाज येतोय का? ठीक आहे. हा आला, आवाज आला तुमचा, बोला. नाही नाही, कोणीतरी दुसरंच बोलला. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. सो आपण पुढे जाऊया. पुढचा जो स्टँडर्ड आहे तो आहे की तुमच्या नर्सिंग केअरचे जे प्रोसिजर आहेत आणि इन्फॉर्म कन्सेंट जी आहे पेशंटची, आणि पेशंटला इन्फॉर्मेशन जे देणं आहे त्यांच्या मेडिकल कंडिशन बद्दल, ते तुम्ही फॉलो करताय का, ते ह्या स्टँडर्ड मध्ये बघितलं जातं. ठीक आहे. सो सगळ्यात पहिले जो आहे ते तुम्हाला पेशंट आयडेंटिफिकेशन तुम्ही कसं करता, त्यासाठी तुम्ही काय प्रोसिजर फॉलो करता पेशंट आयडेंटिफिकेशन साठी. जसं की तुम्ही काहीतरी मे बी पेशंटला पण बँड लावत असाल, किंवा मग तुम्ही बेडवर, जिथे बेडवर शिफ्ट केलाय त्या बेडनुसार तुम्ही आयडेंटिफाय करत असाल, तसं पण चालेल. पण तुमचं तसं एक 1 पेजर बनलेला पाहिजे याच्यावर पण डॉक्युमेंट, की तुम्ही ही आयडेंटिफिकेशनची प्रोसिजर काय आहे तुमची. तुम्ही बेड वाईज नंबर दिलेले आहेत, किंवा मग तुम्ही पेशंटला डिरेक्टली आयडेंटिफिकेशन बँड म्हणता, किंवा डिरेक्टली त्यांच्याच जे पण काय कलर वगैरे जे कोडिंग आहे ते फॉलो करता, हे सगळं तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. आता दुसरं गोष्ट आहे वर्बल ऑर्डर्स. आता जसं तुमचे OB-GYN घरी आहेत आणि एखादा पेशंट वॉर्डमध्ये आहे, PNC मध्ये, पोस्टपार्टम केअर मध्ये आहे तो, ठीक आहे, वॉर्डमध्ये. सो त्यांनी तुम्हाला फोनवर ऑर्डर दिल्या की सिस्टर तुम्ही असं असं करा, ठीक आहे, यांना हे इंजेक्शन द्या. त्यांनी फोनवर तर ऑर्डर दिल्या, आता डॉक्टर डायरेक्टली उद्या सकाळी येणार. तर तुम्हाला काय करायचं आहे, त्या जागी तुम्ही त्या ऑर्डर, सगळ्या वर्बल ऑर्डर ज्या आहेत त्या वर्बल ऑर्डर तुम्हाला लिहून ठेवायच्या आहेत, आणि तिथे लिहून पण ठेवायचं की या वर्बल ऑर्डर होत्या एखाद्या कंसामध्ये कुठेतरी, आणि जेव्हा पण डॉक्टर येतील तेव्हा त्याच्यावर डॉक्टरांची सही घ्यायची. ठीक आहे, म्हणजे ते व्हेरीफाय झालं डॉक्टरांकडून की तुम्ही व्यवस्थित जे फोनवर सांगितलं ते व्यवस्थित दिलेलं आहे तुम्ही, आणि तुम्ही तेच दिलं. ठीक आहे. सो वर्बल ऑर्डर ज्या असतात त्या खूपदा असं नसतं की फोनवरच वर्बल ऑर्डर दिल्या जातात. खूपदा असंही असतं की वॉर्डमध्ये डॉक्टरना घाई आहे, डॉक्टरना राऊंड कम्प्लीट करायचं विदिन 10 मिनिट्स, कारण की दुसरी एक सर्जरी शेड्यूल आहे. तर ते काय लिहत नाही बसणार, किंवा तुम्हाला पण एवढा लिहायला टाइम नाही मिळणार. तर तुम्ही काय करणार, तुम्ही कुठेतरी एका कागदावर लिहून ह्या पेशंटला काय इंजेक्शन द्यायचं किंवा काय 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 तुम्ही, जसं की खूपदा असं पण होतं ना की कागदावर लिहून पेशंटकडे देता. सर ते तुम्ही जे वर्बल ऑर्डर, तिला पण एक वर्बल ऑर्डरच कन्सिडर करतो आपण, आणि ते पण आपण केस पेपरवर लिहून ठेवतो, तुमची जी फाईल असेल त्यावर लिहून ठेवतो, आणि ती वर्बल ऑर्डर होती असं लिहून डॉक्टरांच्या जेव्हा प्रोसिजर कम्प्लीट होतील तेव्हा, जेव्हा ते फ्री होतील तेव्हा परत त्याच्यावर डॉक्टरांची साईन घ्यायची. ठीक आहे. सो हँड ओव्हर टेक ओव्हर साठी सेम आहे, की त्याच्यासाठी पण तुमच्या ज्या प्रोसिजर आहेत, म्हणजे हँड ओव्हर टेक ओव्हरची जी प्रोसिजर आहे ती तुमची कशी असते, तुम्ही म्हणजे जसं की OTच्या सिस्टर आहेत, आता OT वाला पेशंट ऑपरेशन तर झालेलं आहे, पण त्याला वॉर्डमध्ये घेऊन जायचंय किंवा स्पेशल रूम मध्ये घेऊन जायचंय, तर तिथल्या ज्या सिस्टर आहेत त्यांना हँडओव्हर देताना त्याची प्रोसिजर कशी आहे ते पण तुम्हाला लिहून ठेवायचं आहे. त्याची पण एक हे बनवायचं. त्यानंतर आता हाय रिस्क पेशंट, याच्यामध्ये हाय रिस्क पेशंट मध्ये बेसिकली आपल्याला हेच आहे की ज्या हाय रिस्क प्रेग्नन्सीज आहेत, कारण की आपलं मॅटर्निटी हॉस्पिटलच आहे, त्या प्रेग्नन्सीज तुम्ही रिक्वायर्ड केअर तुम्ही त्यांना देताय, प्लस हाय रिस्क लिस्ट ऑफ हाय रिस्क केसेस, म्हणजे तुमच्याकडे जसं हाय रिस्क प्रेग्नन्सी आहे त्याची एक लिस्ट अवेलेबल पाहिजे की कुठल्या तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये टाकताय हाय रिस्क मध्ये, आणि प्रत्येक केस तुम्ही मॅनेज कशी करताय. जसं की आपण हाय रिस्क केस म्हणजे जशी की एखादी प्री एक्लाम्शिया वाली आहे तर ती पण हाय रिस्क मध्ये जाते. सो ती प्री एक्लाम्शिया, जर एक्लाम्शिया झाला तिला,
तर तुम्ही कशी मॅनेज कराल, ती पण तुमच्याकडे प्रोसिजर तुमच्याकडे ऑलरेडी आहे ते. तर तुम्ही तेच दाखवायचं सगळं. तुमच्याकडे जो जो चार्ट आहे मान्यताचा एक्लामशिया मॅनेज करण्यासाठी, पीपीएच मॅनेज. अदरवाईज तुमच्या ज्या याच्या त्याच्या व्यतिरिक्त ज्या हाय रिस्क केसेस आहेत, जसं की हाईट कमीवाली ला पण आपण हाय रिस्क म्हणतो, किंवा मग अॅनेमिक पेशंटला पण हाय रिस्क म्हणतो, त्यांच्या काय प्रोसिजर आहेत त्या पण तुम्हाला डेव्हलप करून एक डॉक्युमेंट बनवून ठेवायचं आहे. त्यानंतर काय आहे तुमचं आहे इन्फॉर्म कन्सेंट. इन्फॉर्म कन्सेंट मध्ये काय, पहिली गोष्ट तर जे पण आपण ऑलरेडी आपण हे खूपदा डिस्कस केले की इन्फॉर्म कन्सेंट घ्यायची आहे जी पण आपण प्रोसिजर करतो त्याच्यासाठी. ठीक आहे, प्रोसिजर, ट्रीटमेंट किंवा इंटरव्हेन्शन जे पण करतात त्याच्यासाठी. आणि इन्फॉर्म कन्सेंट जी आहे ती इन्फॉर्म कन्सेंट वर पेशंटची साईन पाहिजे, रिलेटिव्हची साईन पाहिजे, प्लस डॉक्टरची किंवा तुमची साईन पण पाहिजे. इन्फॉर्म प्रत्येक जो इन्फॉर्म कन्सेंटचा पेज असतो त्याच्यामध्ये. आणि पेशंटची जी मेडिकल कंडिशन आहे ती त्यांना खरी खरी एक्सप्लेन करायची आहे. खूपदा असं असतं की पेशंट पॅनिक होऊन जाऊ शकतो, त्यामुळे पेशंटला न सांगता आपण पहिले रिलेटिव्हला सांगतो, मग रिलेटिव्ह त्याला व्यवस्थित समजवतो. ठीक आहे, सो ही ट्रान्सपरन्सी आपण मेंटेन केली पाहिजे प्रत्येक वेळेस. ते पण ह्या स्टँडर्ड मध्ये कव्हर होतं. ठीक आहे, सो 6वा स्टँडर्ड हेच आहे. याची पीपीटी अगेन आपण जेव्हा थर्सडेचा सेशन जेव्हा घेऊ तेव्हा बघू. ह्याच्या पीपीटी मध्ये एवढं काय विशेष नाहीये, पीपीटी खूपच जास्त बोरिंग आहे याची, तुम्हाला एवढं कळणार पण नाही, पण स्टील आपण ती रन करूया. जेव्हा आपण गुरुवारचं सेशन घेऊ तेव्हा 10 मिनिटं ती रन करू पीपीटी, आणि मग आपण चौथा जो सेशन आहे तो स्टार्ट करूया. आता तुम्हाला आपल्याकडे 5 मिनिटं आहेत अजून, तुम्हाला काही विचारायचं आहे का याच्याबद्दल? सर जे मी एसओपी सांगितले त्याबद्दल तुम्हाला डाऊट्स आहेत का काही? सर हा बोला. माझा क्वेश्चन असा होता की जे व्हर्बल ऑर्डर सर देतात त्यासाठी नवीन बुक तयार करायची का मग? नाही नाही, बुकचा प्रश्न नाहीच आहे इथे. इथे काय करायचंय तुम्हाला की व्हर्बल ऑर्डर असं स्पेसिफिक लिहायचं आहे त्याच्यामध्ये. तुमच्या याच्यामध्येच लिहा, जो केस शीट असते ना, जो फाईल असते ना फाईल, त्यामध्येच लिहा. पण तिकडे तुम्ही एका कुठेतरी कोपऱ्यात मेन्शन करा की ह्या एवढ्या एवढ्या व्हर्बल ऑर्डर आहेत, आणि त्याच्यावर डॉक्टरची साईन पण घ्या जेव्हा ते येतील तेव्हा. ठीक आहे. ठीक आहे, सो ते झालं. तर याच्यात खूप सारे डॉक्युमेंटेशन आहे याच्यामध्ये डॉक्युमेंट्स तुमचे बघितले म्हणजे तुम्हाला येते असंच फक्त होतं लक्षमध्ये. खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला विचारल्या नाही जाणार. रिएक्शन साठी वेगळा केस पेपर करायचा की त्यावरच? रिॲक्शन जो आहे, जर ड्रगची रिॲक्शन आली तुम्हाला एक वेगळा फॉर्म भरायचा असतो. तो फॉर्मचा मी फॉर्मॅट ऑलरेडी पाठवलेला आहे तुम्हाला ग्रुपवर, ते डॉक्युमेंट्स मध्ये. तो फॉर्म जेव्हा भरतात तो त्याची वेगळी फाईल मेंटेन करायची. म्हणजे तुमच्याकडे आता समजा जून पासून डिसेंबर पर्यंत 3 ऍडव्हर्स ड्रग रिॲक्शन झाल्या, तर तुम्ही 3 फॉर्म भरून एका फाईलला लावून ठेवलेत, आणि तीच फाईल तुम्ही कंटिन्यू करू शकता. म्हणजे कारण की जास्त ड्रग रिॲक्शन होत नसतील तर तुम्ही ते 5 वर्ष पण फाईल ठेवू शकता. ठीक आहे, असं असतं. आणि सेम गोज विथ ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शन. पण ब्लड ट्रान्सफ्युजन रिॲक्शन मध्ये एक फक्त हे करायचं की तुम्हाला ब्लड बँकला पण इन्फॉर्म करायचं आहे. ड्रग रिॲक्शन मध्ये तुम्हाला स्वतःलाच मॅनेज करायचं. जे पण सिम्पटम, एक्सटर्नल मॅनिफेस्टेशन ऑफ सिम्पटम असेल, जे पण रिॲक्शनचे सिम्पटम असतील ते. ठीक आहे, अजून काही विचारायचं आहे कोणाला? ठीक आहे, सो विचारायचं जर नसेल तर तुम्ही एकदा परत अगेन तुम्हाला क्लॅरिटीसाठी तुम्ही क्वेश्चन पेपर बघून घ्या, जो मी ग्रुपवर पाठवलाय. तुम्हाला त्यातून अजून क्लॅरिटी येईल, आणि त्या प्रकारे डॉक्युमेंट्स बनवून ठेवा तुम्ही. आणि लक्षचं एवढं काय हे करायची गरज नाहीये, तुम्ही डॉक्युमेंट्स बनवून ठेवा, तुम्ही पास होऊन जा. आणि लक्षचं थोडंसं इझी पण आहे, कारण की मी तुम्हाला जी मार्किंग सिस्टम दाखवली, तर तुम्ही एका याच्यामध्ये 2, एकाच्यामध्ये 1, याच्यामध्ये 1, याच्यामध्ये एकामध्ये 0 झाला तरी दुसऱ्यामध्ये तुम्ही तो कव्हर करू शकता. सो लक्ष पास करणं एवढं डिफिकल्ट नाहीये जेवढं मान्यता पास करणं डिफिकल्ट आहे. त्यामुळे तुम्ही एकदा डॉक्युमेंट बनवून ठेवा. त्यानंतर वाटल्यास आपण लक्ष असेसमेंटच्या आधी एकदा परत तुमचं सेशन घेईल मी, एक रिफ्रेशर सेशन. त्याच्यात आपण बघूया मग कसं काय, आणि लक्षची पण तुमची एक मॉक घेऊया आपण, त्यानुसार मग आपण करूया जे काय असेल. ठीक आहे, चालेल देन. थँक्यू सो मच एव्हरीवन. आपण भेटूया बरोबर कट टू कट टाइमला सेंड केलंय आपण. आपण भेटूया पुढच्या नाही थर्सडेला भेटूया आता. ठीक आहे, सो शुड आय क्लोज द मीटिंग? शेरिंग सिस्टर काही विचारायचंय? तुम्ही अनम्यूट केलं.
हा बोला ना. सर आमच्या इथं ना NABS झालंय, पण हा सर NABS झालंय आमच्या इथं, पण हे सगळे तुम्ही सांगितले ना सर, हे रूल्स आम्ही फक्त पिडियाट्रिक साठी फॉलो करतो. ओके, नाही बट हे हा. तुम्हाला ऑब्विसली तुमचं हॉस्पिटल आहे, तुमच्या जेवढ्या सर्व्हिसेस आहेत त्यासाठी तुम्हाला फॉलो करायचे आहेत. मे बी तुम्ही ते दाखवताना पहिले पेडियाट्रिकच दाखवलं असेल, बट तुमचं जेव्हा रिअसेसमेंट होईल तेव्हा तुमचं पूर्ण हॉस्पिटल असेस होणार त्याच्यावर. तर तुम्हाला ते गायनॅक साठी पण मग फॉलो गायनिक करायचं, गायनीसाठी पण फॉलो करायचं आता आहे. नवीन करावं लागतंय सर, अजून काहीच केलं नाही गायनिक. हा, मग तेच तुमचं रिअसेसमेंट जसं जवळ येईल तसं तुमचे सर मॅडम मागे लागतील तुमच्या या सगळ्या प्रोसिजर फॉलो करण्यासाठी. गुड, तुमचं झालेलं आहे म्हणजे तुम्हाला अनुभव आहे, म्हणजे 2 हॉस्पिटल आहेत आपल्याकडे असे ज्यांना ऑलरेडी थोडाफार एक्सपोजर आहे त्या गोष्टीचा. आधीपासून पिडियाट्रिकच होतं सर हे, हम्म. आता नवीन गायनिक म्हणून स्टार्ट केलं. ओके ओके ओके, म्हणजे तुमचं हॉस्पिटलच आधी पेडियाट्रिक होतं म्हणून मग ते तसं आहे. पेडियाट्रिशियन पण आहेत तुम्हाला ते, आता हा. जेव्हा रिअसेसमेंट होईल, तुमचं जेव्हा रिसर्टिफिकेशन येईल तेव्हा तुम्हाला दोन्ही दाखवावं लागेल, कारण की तुम्ही आता इन्क्लूड केले ना गायनेक पण, तर हा. तुम्हाला दोन्ही मध्ये ते होईल रिअसेसमेंट तुमचं. हा, ते करताना त्यांनी काय म्हणले, 5 वर्ष झाल्यावर तुम्हाला हे सगळं करताय असं म्हणले. हा तेच ना, मग जेव्हा पण तुमचं ड्यू असेल तेव्हा तुम्हाला ते करावं लागेल. तुम्ही या सगळ्या प्रोसिजर्स गायनेक साठी पण कराव्या लागतील. ठीक आहे, ठीक आहे देन. थँक्यू सो मच एव्हरीवन. भेटूया थर्सडेला. बाय बाय. थँक्यू.